जय जिजाऊ। आज BLW न्यूज नेटवर्क हे पाचाड रायगडच्या पायथ्याशी जे गाव आहे, ज्या पाचाड या नगरीमध्ये राष्ट्रमाता राजमाता छत्रपती शिवाजीराजे यांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ यांच्या समाधीस्थळी आपण आलेलो आहोत। आपण जे पाहतोय ती ही राष्ट्रमाता जिजाऊची समाधी, ज्या राजमातेनं या भारताच्या मातीला नव्हे तर जगाच्या मातीला दोन छत्रपती दिले, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे। छत्रपती शंभूराजांना घडवण्याचं पूर्ण काम याच राजमातेनं केलेलं आहे। आज त्यांच्या समाधीस्थळी आपण पाचाड या गावी आलेलो आहोत। हे पूर्ण समाधीस्थळ आहे। यानंतर त्यांचा राजवाडा आणि रायगड आपल्याला पाहायचा आहे। निश्चितच या मातेचा आता समाधीस्थळाचा हा पूर्ण सध्या विकास होतो आहे। एक शिवप्रेमी म्हणून निश्चितच मनामध्ये खंत आहे। एकीकडे देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा होतो आहे, तरीसुद्धा आमचे महापुरुष या भारताच्या मातीला ज्यांनी भगवा दिला आणि या भारताच्या मातीतली मंदिर आणि भगवा ज्यांनी सुरक्षित ठेवला, त्या राष्ट्रमाता राजमातेचा अजूनही म्हणावा तसा समाधीचा स्मारकाचा निश्चित विकास झालेला नाही आहे। तो विकास होणं अपेक्षित आहे। आज इथं काही विकासाची कामं आपल्याला जरी दिसत असले तरी निश्चितच या न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे आमची विनंती असेल की महाराष्ट्र हा विकासाच्या बाबतीमध्ये भारतामध्ये आज 3ऱ्या क्रमांकावर असतानासुद्धा ज्या महाराष्ट्राचं वैभव ज्या राजामुळे जिवंत राहिलं, ज्या महाराष्ट्राचं वैभव ज्या छत्रपतीच्या पुण्याईमुळे आज दिमाखामध्ये उभं आहे, त्या छत्रपतीच्या मातोश्रीच्या समाधी स्मारकासाठी अशा पद्धतीचा वेळखाऊपणा करणं हे अत्यंत पूर्ण तमाम शिवप्रेमींसाठी ही दुःखद बाब आहे। आणि म्हणून या अतिशय उच्च दर्जाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक खऱ्या अर्थाने इथं उभं राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची संपूर्ण शिवप्रेमी लोकांची निश्चितच मागणी आहे। आपण पुढे नंतर राजमातेचा आपण राजवाडा पाहणार आहोत। हे आपण पाहतोय सध्या राष्ट्रमाता जिजाऊच्या स्मारकासाठीचं काम सुरू आहे, परंतु अजूनही स्मारक न होणे आणि स्मारकाची अशी दुरावस्था असणे हे अत्यंत निराशाजनक आहे। ही समाधी